चलिए चलेंगे मैदान पर, स्वागत करेंगे सभी का। जहां पे मैच मैदान के अंदर आपको देखने को मिलेगी, एक तरफ खेलेगी टीम ध्वज 11 और उनके सामने आपको टीम स्मिथ फाइटर की नजर आएगी। टॉस को जीता था टीम ध्वज 11 ने और फैसला किया पहली गेंदबाजी करने का। बल्लेबाजी का न्योता स्मिथ फाइटर को दिया जाएगा। 3 ओवर की मैच, सलामी बल्लेबाजों की जोड़ी मैदान के अंदर आ चुकी है। वैभव के साथ सुशांत या ठिकाणी आपण पाहतोय आमच्या सन्माननीय बावडे आदरणीय चंद्रकांत दादा म्हात्रे साहेब ज्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं। या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत असेल। त्याच्याच बरोबरीने आमचे ग्रामस्थ मंडळ भाल तिकडे आमचे जेवढे ग्रामस्थ आहेत विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं। व्यासपीठावरती आलात तर काही हरकत नाही, आपलं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून। चलेंगे मैदान पर जहाँ पे बल्लेबाजी की जोड़ी सुशांत के साथ वैभव, तो साइश्वर मात्रे आपको P1 की ओवर को लेकर आते हुए नजर आएंगे। अंपायर की राइट हैंड साइड यानी राइट आर्म राउंड द विकेट का एंगल यहां से जरूर इस्तेमाल किया जाएगा। परमेश पाटिल सर इनका आवाज आपने सुना, शुभम मात्रे सर इनका आवाज आपने सुना और मैं खुद मानस मनोरी। पहली गेंद फुल टॉस थी, ऑन साइड के ऊपर लॉफ्ट किया, गेंद चौकी सीधा लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर आएगा। मस्तक पे दस्तक देने वाला 4 रन। टैगड़ी जी माफ कीजिएगा, 6 आई थी, 6 के साथ शुरुआत हुई है। इस बार भी अटैक करना चाहती है। टप्पा खाने के बाद गेंद हल्का सा आपको नीचे रहती हुई नजर आएगी। बल्लेबाज यहां से बीट होते हुए नजर आएंगी। ध्वज 11 जिन्होंने एक मैच को जीता और टीम स्मिथ फाइटर जिन्होंने भी एक मैच को जीता है इस टूर्नामेंट में। और मजा आएगा, विनर विनर वाली ये मैच मैदान के अंदर आपको नजर आएगी। यह भी फुल टॉस खराब गेंद है जिसका फायदा उठाया जाएगा। कमाल की बल्लेबाजी, मिड विकेट बाउंड्री के बाहर 4 रन। थैंक यू डीजे। कमाल की बल्लेबाजी, अटैकिंग स्टार्ट जिसे हम कहते हैं, आक्रामक शुरुआत जिसे हम कहते हैं, विस्फोटक अंदाज से शुरुआत यहां से दिलाई है बल्लेबाज वैभव ने। ये तेज तर्रार यॉर्कर लेजर गाइडेड मिसाइल जो आपको ऑन पॉइंट पर लैंड होती हुई नजर आएगी। यॉर्कर जो बनाती है बल्लेबाजों को घन चक्कर, उसी यॉर्कर को आपने देखा। डॉट गेंद यहां से कमबैक, बारी बारी सबकी बारी, एक तेरी तो दूसरी मेरी, साइश्वर मात्रे बता रही है मैदान के अंदर। इस बार भी अटैक किया जाएगा लेकिन इस बार खिलाड़ी है फंबल, गलती कर बैठी है, जो रुका उसका काम तमाम। गेंद सीमा पर, रन मिलेंगे 4। जिन्होंने 4 छोड़ा वो खुद ओनर है। ये देखिए बल्लेबाज यहां से चलते भरेंगे। शुरुआती गेंदों पर काफी रन खर्च किए साइश्वर मात्रे ने, लेकिन आखिर में बताया गुरु गुरु होता है और पहला झटका बैटिंग टीम को दिया जाएगा। स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल। मी अक्षय यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सुजल दादा म्हात्रे साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा।
कारण अतिथी देव भव असं म्हटलं जातं. मेहमान भगवान समान होते, अर्थातच गेस्ट इज गॉड असं आपण नेहमी ऐकतो. आणि सन्माननीय सुजल दादा म्हात्रे साहेब आज या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी हे व्यासपीठावरती उपस्थित राहत आहेत. त्यांची उपस्थिती आमच्यासाठी महत्त्वाची होती आणि आमच्या विनंतीला मान देऊन ते आलेत, त्याबद्दल त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. P1 की ओवर का खेल आपको समाप्त होता हुआ नजर आएगा. रन संख्या बनी है स्कोर कार्ड पर 14 यानी कि 14 रन शुरुआत में बनेंगे. दूसरी ओवर में गेंदबाजी में होगा परिवर्तन. नीतू आपको यहां से बॉलिंग मार्क के ऊपर ओवर नंबर 2 को लेकर आते हुए नजर आएंगे. चलिए स्पीड अप कीजिए, अंपायर वार्न कीजिए उन्हें. इतना समय आपको लेना नहीं है क्योंकि अभी भी बहुत सारे मैचेस आज के दिन में कवर करने बाकी है. टाइम अलर्ट है, प्लीज डोंट टेक एक्स्ट्रा टाइम, दैट इज हम्बल रिक्वेस्ट. ये हम बिल्कुल कहेंगे. 12 गेंदों का खेल अभी भी बचा है. पहली में 14 बनी है, लेकिन वैभव की बारी का खात्मा किया, बड़ा झटका दिया. नंबर 3 पर आया मंगेश, न्यू बैटर. हाफ ट्रैकर बॉल थे, पुल किया, खिलाड़ी है. ओहो वाह, व्हाट अ कैच, क्या कमाल की कैच को पकड़ा है. छोटे खिलाड़ी थे वहां पर यतीश जिन्होंने इस कैच को लिया. चला स्वागत या ठिकाणी आता केलं जाईल. सन्माननीय मोहन एकनाथ म्हात्रे साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच केला जाणार आहे. मी आदरणीय मोहन दादा म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपण या सन्मानाचा स्वीकार या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा. आयोजकांना विनंती आहे की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण आदरणीय मोहन एकनाथ म्हात्रे साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करावा. पाहुणे येती घरा तोची दिवाळी दसरा असं म्हटलं जातं आणि पाहुण्यांच्या येण्याने कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित होत असतो आणि त्यामुळे प्रत्येक पाहुण्याला मान सन्मान हा दिलाच पाहिजे. आणि मोहन एकनाथ म्हात्रे साहेब ज्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. थँक्यू, आपण आलात त्याबद्दल आभार. नए बल्लेबाज स्वप्निल मैदान के अंदर आपको नंबर 4 की पोजीशन पर इन होते हुए नजर आएंगे. बढ़िया शुरुआत है. गेंदबाज नीतू, पहली गेंद पर एक विकेट मिली है उनको. ये भी बढ़िया गेंद थी. देखिए गुड लेंथ स्पॉट पे टप्पा खाने के बाद एक्स्ट्रा बाउंस बीटन द बैटर ऑन क्रीज. यह सिचुएशन आपको यहां से नजर आएगी. अतिरिक्त उछाल थोड़ा सा परेशानी पैदा करता हुआ नजर आया बल्लेबाज के लिए. उसी की वजह से एक टॉट गेंद की समाप्ति मैदान के अंदर हो चुकी है. बढ़िया शुरुआत. गेंदबाज ने तो सटीक लाइन एंड लेंथ की बॉलिंग कर रही है मैदान पर. ये हाफ टैगर बॉल थी, बल्ले का अंदरूनी किनारा, बैकवर्ड रीजन, कमाल का कवर अप आपको नजर आएगा. लेकिन अंपायर का व्हाइट बॉल का इशारा. 1+1 मिलेंगे 2 रन. बिना दसरा बिना दिवाली का बोनस जो मैदान के अंदर बिल्कुल दिया जाएगा और 2 के साथ टोटल बनेगा स्कोर कार्ड पर 16 रन. या ठिकाणी आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत वडावचे तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय मोहन एकनाथ म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 12,000 रुपयांची देणगी. एकदा जोरदार टाळ्या आपण सन्माननीय मोहन एकनाथ म्हात्रे साहेब यांच्यासाठी वाजवूया. कारण मनाचा मोठेपणा आणि दिलाचा दिलदारपणा जपणारा आपला माणूस म्हणजे मोहन दादा म्हात्रे आणि बरंचसं योगदान त्यांचं या स्पर्धेसाठी राहिलं, त्याबद्दल आपण त्यांचा आभार व्यक्त करूया. दरम्यान चेंडू जाईल तो सीमा रेषेच्या पलीकडे, येईल 4 धावेंचा हा दमदार चौकार. परंतु पंच नक्कीच पंच जो निर्णय आहे तो आम्हाला कळवतील. दोन पंच तुम्हाला डिस्कस आहे ना. पंच फक्त चौकार. ओके. तो 4 रनों के साथ टोटल में आपको इजाफा होता हुआ नजर आएगा. रन संख्या बनी है 20 रन स्कोर कार्ड के ऊपर. शुरुआती गेंदें अच्छे डालने के बाद मंगेश जो काम कर रही है विशेष, उन्होंने अटैक की शुरुआत कर दी है.
इस बार डाउन द लेग साइड दबाव, साइकोलॉजिकल प्रेशर आपको यहां से गेंदबाज के ऊपर नजर आएगा। नीतू आपके लाइन एंड लेंथ को आपको नहीं छोड़ना है। आपकी ताकत पर अगर आप टिकी रही तो आपको कामयाबी हमेशा मिलती है। और अपनी ताकत को इंसान को कभी भूलना नहीं होता। भले ही आपकी लाइन एंड लेंथ पर एक 6 एक 4 क्यों ना पड़े हो, लेकिन अगर आप लाइन एंड लेंथ को मेंटेन करेंगे तो आप डॉट गेंदें निकाल सकती है, विकेट निकाल सकती है। इंसान को अपनी ताकत को कभी भूलना नहीं चाहिए। ऑन साइड पर अटैक किया, फुलर लेंथ वाली बॉल, कैच का मौका, डाउन द ग्राउंड जाती हुई गेंद थी, बिलो द ग्राउंड। ये कैचेस लेना बहुत मुश्किल होती है। अच्छा प्रयास था यतीश का, लेकिन कैच यहां से छोटी जीवन दान बल्लेबाज मंगेश को यहां से जरूर दिया जाएगा। मिलेंगे 2 इस गेंद के ऊपर। देखिए अच्छी बल्लेबाज है टीम ध्वज 11 में। 3 ओवर में कम से कम 40-45 बनाने पड़ेंगे। अटैक इस बार ऑफ साइड पर, खिलाड़ी है, जज करेंगे, नो मैन स्टैंड। गेंद टिप्पा खाते हुए नजर आई, एक लिया, दूसरे की कोशिश नहीं है। लालच बुरी बला होती है, ये हमेशा कहा जाता है। सिर सलामत तो पगड़ी 50, कदम जमेंगे तो रन बनेंगे। ये मैं हमेशा बताता हूं। यहां पे मिलेगा मात्र 1। आखिरी गेंद आपको दूसरे ओवर में यहां से जरूर नजर आएगी। टोटल बना है 24, यानी 24 रन स्कोर कार्ड के ऊपर। दूसरी ओवर की आखिरी गेंद, बल्ले का किनारा, कैच का मौका था। आसान से कैच आपने छोड़ दी है। पकड़ोगे कैच तो जीतोगे मैच, लेकिन छोड़ोगे कैच तो हारोगे मैच, ये भी कहा जाता है। बल्लेबाज को नसीब का साथ मिलेगा जीवन दान। 2 ओवर का खेल होगा समाप्त, रन बनेंगे 2 विकेट के नुकसान पर 24 यानी 24। पाणी द्यायचंय। ट्वेंटी फोर 24 रन बनी है, 24 रन। पहली पारी में यहां से बचता हुआ नजर आएगा। और डेथ ओवर की जिम्मेदारी को लेकर बॉलिंग ट्रैक के ऊपर न्यू गेंदबाज यतीश, एक युवा जगरबाज खिलाड़ी जो आपको मैदान के अंदर आखिरी ओवर को लेकर आते हुए नजर आएंगे। हाँ, चावण्यावरून मागवलेला खेळाडू यतीश शुरुआत करेंगे। हाफ चगर बॉल ऑन साइड पर, वेट एंड वॉच वाला गेम प्ले आपको फील्डर से नजर आएगा। काउ कॉर्नर बाउंड्री पर खिलाड़ी थे, सिंगल पूरा, दूसरे के लिए स्ट्राइक रोटेशन। लालच बुरी भला होती है, जल्दी का काम होता है शैतान का। खुद के पैर पर कुल्हाड़ी मारी है, बल्लेबाज होंगे, नो डाउट रन आउट।
दो गेंदे, दो विकेट। ये खराब गेंद थी, ये लाइन आपकी अच्छी नहीं थी, लेकिन यहां से भी हिट आपको लगता हुआ नजर नहीं आएगा। सिंगल रन मैदान के अंदर दौड़ के जरूर पूरा किया गया है। इक्के दुक्के से टीम के टोटल को आगे ले जाने की कोशिश मैदान के अंदर हो रही है। कमाल की गेंदबाजी, पहले ओवर में काफी ज्यादा रन आए थे, लेकिन मोमेंटम को बैक करने का काम किया है गेंदबाज यतीश ने, जहां पे नीतू ने अच्छा काम किया और उनके कदमों पर कदम रखकर यतीश अच्छा काम कर रही है टीम ध्वज 11 के लिए। फुल टॉस थी, बल्ले का किनारा लगा जरूर था ऑन साइड पर। केन फाइन लेग बाउंड्री पर रफ्तार से आपको जाती हुई नजर आएगी। खराब थ्रो, दो पूरे किए, तीसरे की मंशा हो सकती है, लेकिन दो के साथ ही मैदान के अंदर आपको संतुष्टि करनी पड़ेगी। श्री साई डीजे, जिनकी काफी अच्छी साउंड सिस्टम आपको यहां से नजर आएगी। परमेश पाटिल सर, शुभम म्हात्रे सर, इन दोनों कमेंटेटर जिनकी आवाज को आप सुन रहे हैं, और मैं खुद मानस मनोरी, आर्यस लाइव इवेंट की टीम बहुत ही अच्छा काम वो कर रहे हैं, उनको भी हम शुभकामनाएं देंगे। ये देखिए सामने की तरफ उठाया, उड़ाया, ये तो गई मैदान के बाहर, देखकर चागी आधा दर्जन रन। ये हवा में गई थी, कैच का मौका यहां से बन सकता था, लेकिन ये कैच छोड़ा। आखिरी गेंद, जीवन दान आपको यहां से जरूर आता हुआ नजर आएगा। तीसरे के लिए वापस आना चाहती है, रन आउट के तौर पर आखिरी गेंद पर आपको एक विकेट जाता हुआ नजर आएगा। और इसी के साथ पहली पारी का खेल मैदान के अंदर समाप्त हो चुका है। रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर पहली पारी का खेल होने के बाद 36 रन स्कोर कार्ड के ऊपर बनेंगे। समीकरण बनता हुआ नजर आएगा टीम ध्वज 11 के लिए। आने वाली गेंदें बचेंगी यहां से 18 और जीतने के लिए 37 यानी 37 रन आपको यहां से बनानी है। जो मारेगा बाजी वो बनेगा बाजीगर। 18 में 37, कौन अच्छा खेल करेगा, बॉलिंग टीम स्मिथ फाइटर या फिर ध्वज 11, ये हम देखेंगे दूसरी पारी में। लेकिन मैदान के अंदर क्या होगा, कौन मारेगा बाजी, इसका आंखों देखा हाल सुनाने के लिए चलेंगे हमारे साथी कमेंटेटर, एक चार्मिंग बॉय एडवोकेट परमेश पाटिल सर इनके पास।
येस थँक्यू. जाऊया आपण सन्मान सोहळ्याकडे. खरं तर ज्यांनी आम्हाला जर्सी स्पॉन्सर्स केल्यात असे आमचे परम मित्र वर्गमित्र विनोद म्हात्रे. विनोद म्हात्रे यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी आपण करतोय. मी आयोजन कमिटीला विनंती करेल आपण या ठिकाणी सज्ज राहायचं आहे. भाल प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेमध्ये खरं तर ज्यांनी आम्हाला जर्सी स्पॉन्सर्स केल्यात असे आमचे परम मित्र क्लासमेट विनोद म्हात्रे आणि या प्रीमियर लीगचे आमचे बिग सपोर्टर त्यांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल. मी विठोबा म्हात्रे यांना विनंती करेल त्यांच्या शुभ हस्ते आपण हा क्लासमेट घेऊ. पहा आम्ही तिघं एकाच वर्गात होतो प्रायव्हेट हायस्कूल पेन. भरपूर हुशार हे दोन विद्यार्थी भरपूर हुशार होते. विनोद म्हात्रे यांचा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. वस्त्र अलंकार प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय विनोद म्हात्रे यांचा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू सो मच विनोद. खरं तर विनोद ते दिवस आजही आठवत आहेत जेव्हा आम्ही प्रायव्हेट हायस्कूल ते एकाच वर्गामध्ये शिक्षणासाठी करत होतो आणि कधी कधी नाश्ता करण्याला पैसे नसायचे. परंतु आजकाल खूप चांगले दिवस आलेत. मॅच कडे जाऊया. ध्वज 11 आणि त्यांच्या विरोधात स्मिथ फायटर जय हनुमान 11 आणि हितांश पॉवर हिटर्स टॉस साठी या. दोन्ही टीम्सला आमची कॉल असेल आपण टॉस साठी यावं. चला टॉस साठी या. सदतीस धावसंख्येचं लक्ष्य असेल टीम ध्वज 11 या टीमला. पहिल्या सत्रामध्ये स्मिथ फायटर्स या टीमची आपण बॅटिंग पाहिली. बॅटिंग करत असताना स्मिथ फायटर्स संघाने रन्स जमा केल्या 36. 37 धावसंख्येचं लक्ष्य ध्वज 11. सेकंड इनिंग मध्ये सलामीवीर फलंदाज साईश्वर आणि नीतू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या षटकासाठी गोलंदाज सुशांत. चला टॉस साठी जायचं. मानस आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हा. चांगला फटका स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला फील करेल रन्स मिळतील. या चेंडूवरती 2 आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 11. यस परमेशजी पाटील. टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतोय आजच्या दिवसातील खरं तर ही ए ग्रुप मधील राहिलेली मॅच आहे. 40+ त्यांच्या विरोधात खेळेल हितांश पॉवर हिटर्स असा सामना खेळणार आहे. टॉस साठी आपण पाहतोय मोहनजी म्हात्रे सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. हेड इज कॉल आणि टॉस जिंकला या ठिकाणी हितांश पॉवर हिटर्स संघाने. प्रथम काय करणार? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करणार. नक्कीच 40+ ची समोर टीम आहे तुमच्या समोर आणि त्या टीम समोर खेळत असताना किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? तसं बघायला गेला तर त्यांचा एक पाऊल आरोग्यासाठी आहे. 40+ साठी त्यांनी चांगला खेळ करावा आणि थोडे चांगले रन मारावे आम्हाला. त्यांनी हरवायचा प्रयत्न करावा आम्हाला आणि एक पाऊल त्यांचा आरोग्यासाठी ठेवावं नेहमीच. नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला. तसेच फलंदाजी वाटेला आली आहे 40+ चा हा संघ. एक धाव आरोग्यासाठी ही टॅगलाईन नक्कीच राहिली आहे 40+ ची. परंतु आज भाल प्रीमियर लीग आणि भाल प्रीमियर लीग मध्ये खेळताना काय तुमचे फलंदाजी आले तर काय तुमचं सांगणं असेल? आमच्या सामन्याची टीम आहे ते अगदी चांगलीच आहे. ते आम्ही लहानपणापासून त्यांना बघतोय आणि आम्ही आता उतरते वयातले आहेत. त्याच्यामुळे खेळतील. धन्यवाद. नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल दोन्ही टीमला.
जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी आवाज आपल्यासोबत जोडला परमेजी पाटील सरांचा. येस, थँक्यू शुभम. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये रन्स आपण पाहतोय 12 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. 37 करायच्यात, 12 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. अद्याप ही विजयासाठी आय थिंक 25 धावसंख्येची आवश्यकता असेल. 12 चेंडू आणि 25 धावा करायच्या आहेत. बॅटिंग करणाऱ्या ध्वज 11 या टीमला प्रतिषटक 12.50 चा रिक्वायर्ड रन रेट या ठिकाणी जरूर असेल. ऑन स्ट्राईकला असेल साईश्वर. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज वैभव. शॉर्ट पिच चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. सिंगल रन्स कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि दुसरी रन्स मिळेल देखील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती 14. खरं तर विनोद म्हात्रे आज आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जॉईन झालेत. माझे क्लासमेट, कॉलेज जीवनातील खरं तर भरपूर आठवणी, त्यांच्यासोबत घालवलेले क्षण, खरं तर दुपारच्या सुट्टीमध्ये केलेली मजा मस्ती आज ही खरं तर आम्हाला आठवतोय. वाईटचा इशारा जरूर दिलाय. तदनंतर बऱ्याचशा खरं तर हल्दींवरती देखील भरपूर मजा आपण केली विनोद. आणि खरं तर आज भाल प्रीमियर लीगचे पर्व आपण पाहतोय. विठोबा म्हात्रे खरं तर आणखीन एक आपले चांगले मित्र सध्या खरं तर ते अध्यक्षपद भूषवतात. फार मजा यायची. आता हा आयोजन मस्त एक नंबर आहे. आज मला माझा वर्गमित्र विठोबा रामदास म्हात्रे हा हॅट्रिक मोठे बाल प्रीमियर लीगचा अध्यक्ष आहे ना, आणि चांगला काम करतोय एक नंबर. म्हणजे तो ॲडजस्ट करतं काय करायचं काय नाही, काही नाही ते एवढे भरपूर लोकांना समजून घेतो. आणि 2 गावच्या टीम काय करायचं आहे पण तो मेहनत करतो. त्याच्यासाठी हार्दिक शुभेच्छा. पहा, हे खरं तर मित्रप्रेम आहे. आपला मित्र जर पुढे जात असेल तर त्या गोष्टीचा अभिमान वाटायलाच हवा. आणि खरं तर विनोद, त्याच्या कडून जो आमंत्रण मला आला त्या आमंत्रणाला मी नकार देऊ शकलो नाही. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये जायचं होतं. कसं माहितीये का, आम्ही कॉलेजचे फ्रेंड असलो आणि विठोबाचे शब्दाला परमेश म्हात्रे आमचा हा वर्गमित्र असला आणि विठोबाच्या कधीच नकार देऊ शकत नाही. आम्ही प्रॉपर 2003-2004 चे कॉलेजचे फ्रेंड आहेत. प्रायव्हेट हायस्कूल पेनचे. परमेश साठी जर विठोबानी फोन केला यायचंच आहे तर तो बाकीचे सामने सोडून तो विठोबासाठी आणि त्याच्या गावासाठी 100% वेळ काढील. आणि परमेश म्हात्रेसाठी पण आपण आल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे, पुढचं बोल. येस, थँक्यू. खरं तर हे मित्रप्रेम आहे. पण विकेट गमावलाय. साईश्वर बाद झाला. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 21 या धावसंख्येवरती हा धक्का बसलाय. बऱ्याचशा जुन्या आठवणी खरं तर तलावांमध्ये खरं तर पोहण्यासाठी आपण जायचो. मोतीराम तल्यावरती मधल्या सुट्टीमध्ये काही खरं तर ते शाला बुडवून आपण तिकडे जायचो. निलेश म्हात्रे देखील आपल्या सोबत असायचा. खरं तर दुःखाचा डोंगर त्याच्यावरती कोसळलाय. खरं तर आपण त्यातून त्याला सावरण्यासाठी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. हरेश म्हात्रे हे देखील आमच्या सोबत आमचे आणखीन एक मित्र आहेत. उत्तम गोड गळ्याचे गायक खरं तर बुवा आहेत. ते खूप चांगले संगीतकार आहेत. अनेक भजनं त्यांची आम्ही देखील ऐकलेत. त्याबद्दल खरं तर त्यांना देखील त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. थँक्यू सो मच. वेलकम. तुमचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. पहा, मित्र जेव्हा एकत्रित येतात तेव्हा आवाज एकदा गेला की आणखीन मित्र जोडले जातात. हे मैत्रीचं नातं आहे. वैभव दादा 11 आणि हा खरं तर संघाचे बिग सपोर्टर आहेत. हरेश म्हात्रे, वैभव दादा आणि संदीप दादा 11 या टीमचे बिग सपोर्टर आहेत. आणि टीम कॅप्टन अर्थातच राहुल आहे त्या टीमचा. जाऊया मॅच कडे. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. दर्शन. फटका हवेत फसला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही. नो मॅन्स लँड मध्ये पडला आणि सिंगल मिळाली.
सिंगल रन्स मिळेल एका धाब्याच्या मदतीने. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 22. भाल म्हटलं की मेहनती लोकांचं गाव. सध्या स्थितीत खरं तर मच्छी व्यवसाय हा त्यांचा प्रामुख्याने व्यवसाय राहिलाय, परंतु भाताचं कोठार म्हणून एक काळ या गावाला ओळखलं जायचं. पेन तालुक्यातील अगदी टोकावर वसलेलं निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे गाव, मन मिलावू स्वभावाची व्यक्ती खरं तर या गावात राहतात. आणखीन एक चांगला फटका, सीमा पार, चेंडू मात्र चाललाय आउट ऑफ द पार्क, षटकार. आमचे सर्व शेतकरी शेती या व्यवसायाकडे वळतायत आणि पुन्हा एकदा जी भात शेती नापीक झाली होती ती सुपीक होत असताना आपल्याला पाहायला मिळते. खर तर नरेश दादा आमच्या सोबत आहेत. HSC भाल या टीमचे बरेच वर्ष ते कोच खर तर राहिलेले आहेत. भरपूर वर्ष खर तर त्यांना आम्ही पाहतोय. क्रिकेटवर प्रचंड त्यांचा प्रेम आहे. खर तर सोनकार उर्नोली ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये असा एकही व्यक्ती नसेल की जो त्यांना ओळखत नसेल, असे व्यक्तिमत्व. खर तर त्यांच्या मामाचं ते गाव आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण वेलकम करूया. खर तर क्रिकेटला त्यांनी वाहून घेतलंय. क्रिकेट या खेळावर त्यांचं प्रचंड प्रेम आहे. आम्ही आवर्जून सकाळच्या सत्रामध्ये देखील आवर्जून उल्लेख केला विनोद की पूर्वी खर तर राईस मिल आहे तिथे मैदान असायचं. त्या मैदानावरती भरपूर स्पर्धा व्हायच्या आणि बऱ्याचशा वेळेला खरं तर त्या मैदानावरती स्पर्धा पाहण्याचा योग देखील आला. मॅच कडे जाऊया. लास्ट ओव्हर 6 चेंडू आणि विजयासाठी 9 धाव संख्येची आवश्यकता. ऑन स्ट्राईकला असेल फलंदाज दर्शन. बॉलिंग ट्रॅकवर मानवचा पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू तेज तर्रार, अतिरिक्त वेगाने चेंडू मात्र फेकला. कीपरच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन थांबला. इट्स अ डॉट बॉल. पहा खरं तर मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मिळालेला हा खरं तर गोलंदाज आहे विनोद म्हात्रे यांच्याकडून. जर हा सामना मानवने जिंकवला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात आहे. पहा 9 रन्स 5 चेंडू मध्ये जर का डिफेंड केल्या तर रोख 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल मानवसाठी. षटकातील हा दुसरा चेंडू. आणखीन एक चांगला चेंडू पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. लॉंग लेग क्षेत्रामध्ये गोलीच्या वेगाने चेंडू त्या ठिकाणी मात्र थांबला. चौकार आहे का हे आता मात्र पाहिलं जाईल. चला चौकार आहे. पंच निर्णय उद्या. इट्स अ 4 रन्स.
द गेम ऑन. मैदानाच्या आतमध्ये संघर्षमय सामना, फुल टॉस. त्या ठिकाणी फाईन लेग क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होत असताना सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल असेल का नाहीये, परंतु एकच मिळेल. खर तर 2 रन्स सहजरित्या झाल्या असत्या, परंतु नकार दिलाय नीतूने. आणि विनोद म्हात्रे यांच्याकडून इशारा आलाय की कदाचित हा सामना आता गेलाय. क्रिकेटचा प्रचंड अनुभव आहे त्यांना, बरेच वर्ष क्रिकेट ते खेळलेत. संदीप रामचंद्र म्हात्रे यांचे छोटे बंधू संतोष दादा यांचे छोटे बंधू आहेत, मोठे बंधू आहेत. त्याही टी शर्ट स्पॉन्सर्स केलेले आहेत. त्यांना आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावरती यावं. चेंडू बाकी असतील 3 आणि 3 धावसंख्येची आवश्यकता. चांगला चेंडू आहे, खोदून काढावा लागला समोरच्या दिशेला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक झाला फंबल आणि रन्स मात्र मिळाल्या 2. स्कोर इज लेवल. 2 धाबेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती 36. आता फक्त एका धाबेची आवश्यकता असेल. खरं तर विनोद वैभव हा देखील आपला खूप चांगला मित्र होता आणि संदीप देखील आपला खूप चांगला मित्र होता. आज खरं तर ते दोघं नाही आहेत. खरं तर त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच आपण ईश्वर चरणी प्रार्थना करूया. खरं तर या दोघांबद्दल बोलावं तेवढं फार कमी आहे. दोस्ती दुनियेतील राजा माणूस, दोस्ती जपणारे हे खरं तर आज आमचे 2 मित्र आज या दुनियेत नाही आहेत. 2 चेंडू आणि 1 रन्स. चला पंच आपण देखील त्यांना सांगा. 2 चेंडू आणि एका धाबेची आवश्यकता असेल. खरं तर भरपूर त्यांच्या आठवणी आमच्या हृदयात आहेत. अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवून जाती. एका धाबेची आवश्यकता असेल. सेन्सिबल क्रिकेट बॉल, बॅक ड्राईव्ह, रनआउटचा धोका नाहीये. खेळाडू सुरक्षित आहे आणि हा सामना मात्र जिंकलाय ध्वज 11 या टीमने. वेल प्लेड बॉयज अँड हार्ड लक स्मिथ फायटर्स. यस थँक्यू डीजे. सामनावीर ठरलाय नीतू. खरं तर संतोष दादा म्हात्रे दर्या सागर या नावाने ओळखलं जाणारे व्यक्तिमत्व आज ते देखील आपल्यात नाही आहेत. त्यांना देखील आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करूया. खरं तर मनमिलावू स्वभावाचं हे व्यक्तिमत्व. बाल प्रीमियर लीग साठी अनेक पर्वज आणि मोलाचं योगदान दिलं, ज्यांच्याकडून आर्थिक सहाय्य लाभलं असे व्यक्तिमत्व. मॅन ऑफ द मॅच विनोद म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण ही जर्सी देऊया. नीतू ठरलाय या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच. जाऊया नेक्स्ट मॅच साठी आणि ऐकूया आवाज आमचे लाडके मित्र दत्तगुरु वडाव टीमचे कॅप्टन सुजल म्हात्रे गुड्डू यांचा आवाज ऐकूया.